तर नमस्कार फ्रेंड, आज पुन्हा एकदा आलोय फिशिंगसाठी आपल्या जुन्या लोकेशनवर. आणि सोबत आपण आज हे मागवलेत, काय बोलतात त्यांना, काय बोलतात खेळायला बाहेरून नेलं, आयकॉन प्लेअर आहेत त्या साईडचं दोन, एक प्रतीक भाई आणि त्याचं नाव काय शुभम आणि शुभम तिकडे आहे पाठीमागे. तर आज नेवालीचे फ्रेंड आहेत सोबत आणि आपला बकेडॉन अक्षय भाई आणि बकेडॉनी बॉटलमध्ये बघा. आज आपल्याला मरल पकडायची प्लॅनिंग चालू आहे सध्या. बघू सक्सेसफुल होतंय का. जर मरल मिळाली तर दाखवेन, कारण का त्या दिवशी एक स्पूनवर मिळाली आणि प्रतीक भाईने तिकडे सुरुवात केली कास्टिंगला. तर त्या दिवशी खाली आत घरी गेलाय. आज बघू काय जातंय. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, जे काय मिळेल दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत कीप वॉचिंग. तर मित्रांनो, आपण येणं इथे एक छोटा मासा लावलाय हुकला जिवंत आणि इथे फेकून ठेवलाय. हा आपला फ्लोट आहे थर्मासचा आणि हा रॉडला हुक बांधलाय. तर बघू आता त्याच्यावर काय कॅच होतंय का. आणि इकडे स्पूनवर कास्टिंग करतात अक्षय आणि प्रतीक. तर हॅलो फ्रेंड्स, आपल्याला एक मासा मिळाला आहे. मासा प्रॉपर हुक झालाय का नाही माहित नाही. मला घे आता. तिला पकडायची म्हणजे थोडासा मुश्किल काम आहे आपल्यासाठी. नाही रावस हुक झाले का नाही माहित नाही. काय केलवीत राहिलाय. अरे मग तशीच घ्यायला लागेल, फास्ट घ्यायला लागलंय. बघा मित्रांनो, कसली मोठी साईज आहे, 10-12 किलो होईल. राम जाईल हुक नाही झाली. तर मित्रांनो, आजच्या दिवसातली पहिली सक्सेस, बिग साईज मरल झाली. घेऊन येतो. कुठे आहे बघ बॅगच्या साईडला. साईज बघा मित्रांनो मरलची. लक्ष नव्हतं ना, मी करतो धागा का खेचते एवढं असते. प्रॉपर ओके नाही निघलं. ये है आज का दिन का पहिला फिश. आता पोहणी झाली, आता मरल. आता जितारी ना, जितारी आणि लागले बघा माशावर बाईट. आपल्याला काय होता, बाईट साठी आपण घेतलेला हा मासा, डक मासा लावून टाकलेला. तर जिवंत माशावर पटकन कॅच झाली. तिकडे बघ कशी मोठी. तर बघू आणखी काय मिळते का. हे बांधायला लागेल त्याला आजकर. तर आजच्या दिवसातला पहिला मासा. आता आणखी काय मिळते का दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत कीप वॉचिंग. हे कर थांब हे बाहेर नको काढू, थांब. तर मित्रांनो, अक्षय भाईला आपल्याला एक मासा लागला. त्याच्या बॉटलमध्ये आहे बा, ती बाहेर बॉटल आहे बा छोटीशी. प्रतीक काढ नको, थांब. तर अक्षय भाईला एक मासा लागलाय, दाखवतो मी किती मोठा आहे. तर मित्रांनो, अक्षय भाईला मरल भेटले बघा. आईच्या गाव बारीकच आहे. बारीक आहे. गेला चमचा लागेल आता. नाही लागणार, स्पून बसलाय परफेक्ट. काम झाला. मित्रांनो, साईज बघा मरलची कसली बादशा किंग साईज. 10-12 किलो होईल सहज. काढ त्याला. जिंदगीतला पहिला मासा स्पूनवरचा. आता कुठली झाली घ्याल. तर मित्रांनो, दुसरा मासा आजचा. आपण दमलो त्याच्या पागण टाकून ठेव. गौतमला त्या दिवशी मोठी साईज होती, दोन्ही होती कम्प्लीट. हा ठेव. चला जाऊ. चल जाऊ. तर असं कसली होती दणकी साईज.
चांगला रंगवला त्याला. तर मित्रांनो मरल बघा, मरल आजच्या दिवसातली दुसरी मरल, टॉप साईज. याच्या व्हायला लागली ती पण स्पूनवर. के ना हात लावतो, स्पून निघला बघ कम्प्लीट. मित्रांनो प्रत्येक बाईला एक शिवडा लागलाय. थांब थांब थांब, जिंदगीतला पहिला शिवडा. घे चल घे, हसती हसती घे, जाईल झाला बारीक आहे, घे असू दे. जिंदगीतला पहिला मासा बारीक तर बारीक. बकेट डाऊन उचल. इकडं इकडं घे. चिकट नाही मग काही रप असेल. बघा मित्रांनो प्रतीक भाईची पहिली शिकार गेलेला, रिकामा गेलेला. आज फायनली दाखवला एक मासा काढून. काढू का? काढता नसतं ना. काढ फक्त दात चिकट असता जाईल. काय जाईल रे, 3 उक असले. आधी खालचा उक बाहेर घे, आतला उक बाहेर घे. तर मित्रांनो एक शिवडा, 2 डाकू आणि आता अक्षयबाईचा प्रयत्न चालू आहे जिताडीसाठी. भेटेल का? तर मित्रांनो आता आमचा झालाय लंच ब्रेक. तिकडं सेटअप पाण्यात टाकून ठेवले छोटे छोटे मासे लावून मरलसाठी. बघू काय मिळते का लंच नंतर. आणि आपण बसलो आता लंचसाठी. अक्षयबाईंनी काय चिकन आणलाय बघा, चिकन, कांदा, थम्सअप. तर आता लंच झाल्यानंतर पुन्हा एकदा फिशिंग करू. प्रतीक भाईचा काय चाललंय इकडं, ड्रीम मिलियनवर कदाचित राडा चालले. आज इथून करोड घेऊनच जाणार. नाद नाही गेला बहिणी, करून घेऊ झाले, फुल कन्फ्यूज आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा, आणखी मजा येईल. बघू एक शिवडा मिळाला आहे, 2 मरल मिळाले आहेत. तेव्हा पाण्यात ठेवलेत बांधून. एक मरल आपली गेली जी जालीमध्ये ठेवलेली, होलमधून निघून गेली. तर आता रस्सीला बांधून ठेवलेत. तर बघू आता आणखी काय मिळते का. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. तर मित्रांनो लंच करता करता आपला हुकला मासा लागलाय. असती हा अक्षा असती. थांब, गाय नको करू, गाय नको करू. थांबा, थांब 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 थांब, जाईल. हुक नसेल झाली, गेला. हा मला वाटलेलं त्याला आहे ना जोरान झटका द्यायला लागतंय. खाल्या नसेल तिथंच टाक, जवळच टाक, जवळच टाक, जवळ टाक. हा तिथंच टाक, तिथंच. मला माहित होतं जाईल तो. का माहितीये का, मग तो फक्त नुसता मासा गिलून ठेवलेला त्याने. तर मित्रांनो बघा तिसरा मॅच कॅच झाला आमच्याकडे आणि बहुतेक 2-3 किलोचा असेल असं वाटतं अंदाजे. हा लागलाच, आईला गेला. हे तर समोर पडलाय बघ. बघा आमचा सुटलाय आणि असंच पडलाय. गेला त्याला ढोरार का मारू म्हणतो ते घालवील. वाटलाच एक नंबर नालायक पकडणं असतं याचा. कधी पण कधी पण नालायक पकडणं असतंय. कधीच ना सक्सेस केला कांचा प्लॅन, तर आज होईल. थांब थांब करेल फक्त. भेटला भेटला. माय गॉड, ओ माय गॉड. खूप प्रयत्न केला तो मासा पकडायला. अक्षय पाटीलची कला सक्सेस झाली. मी आला नाही, तो उडी मारेल लगेच. निघल लगेच, निघल. बारीक का लागला म्हणजे मासा बारीक होता. बघा मित्रांनो अजगर मासा, अजगर. तर मित्रांनो आम्ही आज गेम थांबवली आणि आज आम्हाला जास्त काय मासा भेटला नाही. तरी पण 2 मरल
नाही, टोटल 4 मरल, 1 शिवडा एवढं मासे मिळालेत. आणि आपली पब्लिक पण थकले आता. हे बघा, आज पब्लिक सगळी थकले. पाक टाकून पण दमला तरी पण काय झालं नाही सक्सेस. पाणी संपलेलं आहे आमचं सध्या. तर मित्रांनो, निघतो आता, तुम्हाला मासे दाखवतो किती मिळालेत. वगैरे तो फ्रॉक काढ. हे बघा सर, इकडे घे. चल आपला मासा वरती दाखव इथं. हे 2 जिवंत आहेत. आपण जिवंत 1 हान, ते 2 हान वर. 1 गेली ना. शिवडा जिवंत आहे बा. तर मित्रांनो, एवढे मासे मिळालेत आज. ही चांगल्या साईजची मरल आहे. 1 किलोच्या आसपास जायलाच पाहिजे. आणि हा शिवडा मरल. चलो चलो. यांच्या साईडला लाव रे 2. थांब. तर मित्रांनो, एवढे मासे मिळालेत आज. सगळ्यात टॉप साईज ही 1 मरल आहे. आणि नंतर हा शिवडा आणि या 2 छोट्या मरल. एक मोठी पहिली मरल जी मिळालेली, जाली थोडा होल होता खालच्या साईडला, त्याच्यामधून ती निघून गेली पाण्यात. आणि नंतर मग अक्षयला 1 स्पूनवर मिळाली ती ही मरल. अशा प्रकारे 4च मासे मिळाले आज. आणि आता फिशिंग थांबवतोय आणि निघतोय. भेटू असेच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चल जालीत टाक. आता नाही जाणार, जालीत टाक. तर मित्रांनो, जाता आता आम्हाला 1 मोर मिळाला. तो पण सेम बाकासूर सारखाच दिसतोय. त्याला रेस्क्यू कर. तो पण बाकासूर सारखाच दिसतोय. आम्ही त्याला आता सोडणार आहोत. पायाला मारला पिल्ला आहे. आम्ही त्याला सोडणार आहोत. खाली सोडून बा पळतं का.